नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत नवी स्त्री, लेखक वी.स. खांडेकर. सीमेवर. रात्री ललिता 2-3 वेळा तरी दचकून जागी झाली. आपल्याला कुठेतरी जायची घाई असून आपण झोपून राहिलो आहोत असा विचार प्रत्येक वेळी तिच्या मनात आला. मग ती डोळे उघडून पाही, अजून उजाडले नाही अशी खात्री झाली म्हणजे ती दुसऱ्या कुशीवर वळे आणि पुन्हा झोपी जाण्याचा प्रयत्न करी. पण निद्रेच्या मोहिनीने विचारांची हालचाल थांबवण्यापूर्वी त्या विचित्र पत्राची स्मृती तिच्या मनात प्रवेश करी. ते पत्र कुणाचे असावे या शंकेने तिचे मन बेचैन बने. ते दिवाकरचे असेल का? पत्राखाली त्याने सही न करणे सुरक्षितपणाच्या दृष्टीने बरोबर आहे, पण स्वतःच्या अक्षरात ही चिठ्ठी त्याने लिहिली असती तर? संध्याकाळी योगेश्वरीच्या देवळाजवळ कमलाकर आणि आपण दररोज जिथे फिरायला जातो तिथे आपल्यावर पाळत बिळत तर ठेवली नाही ना? छे, ही चिठ्ठी पाठविणाऱ्या व्यक्तीला आपण उद्या संध्याकाळी एकटेच भेटायला गेले पाहिजे हे उघड आहे. पण हे सारे कमलाकरांना कसे सांगायचे? आज माझी लहर लागत नाही असे आपण त्यांना सांगितले तर ते कदाचित रागावतील. परवा दिवशी त्यांचा राग काढता येईल, पण वारंवार झोप चाळवल्यामुळे ती सकाळी उठली जरा उशिराच. ती खाली गेली तेव्हा माझघरात आईशी गप्पा मारीत तात्या पाटावर बसले होते. आईने चहाचे आधण उतरून खाली ठेवले आणि त्यांना काहीतरी उत्तर दिले. ललिता दिसताच तात्या आपल्या नेहमीच्या थट्टेच्या स्वरात म्हणाले, उठलात का पंडिताबाई? ती लगबगीने मागील दारी गेली, त्यामुळे त्यांचे पुढचे शब्द तिला नीटसे ऐकू आले नाहीत. ती चहा घेण्याकरिता पाठावर येऊन बसली तेव्हा तात्यांचा दुसरा कप सुरू झाला होता. ते हसत म्हणाले, लले, दारूबंदीचा कायदा, अनेक बायकाबंदीचा कायदा हे सारे सरकारी कायदे उत्तम आहेत, त्यांच्याविषयी माझी काही तक्रार नाही. पण उद्या दारूबंदी अंमलात आणल्यावर सरकारनं चहाबंदीचा बूट काढला तर मात्र मी कायदेभंग केल्याशिवाय राहणार नाही. तात्यांचे हे बोलणे ऐकून आई मोठ्याने हसली. ललिता मात्र गंभीर राहिली. तात्याच्या ते लक्षात आले असावे. पाटावरून उठता उठता तिच्या पाठीवर थाप मारीत ते म्हणाले, परीक्षेच्या निकाला दिवशी विद्यार्थ्याला काळजी वाटणं स्वाभाविक आहे, पण ती कुणाला? ज्याला आगाऊ निकाल कळत नाही त्याला. चहाचा घोट घेता घेता ललितेने भिंतीवरल्या कॅलेंडरकडे पाहिले. खरेच आज परीक्षेचा निकाल होता. उभ्या रात्रीत ही गोष्ट तिला एकदाही आठवली नव्हती. उलट ती चिठ्ठी मात्र एकसारखी. दुपारी निकालाची रीतसर तार आली. ललिताच्या मैत्रिणी हा म्हणता तिच्या घरी जमा झाल्या. विदुषी म्हणून त्यांनी तिची खूप थट्टा केली. पेढे खाता खाता एक मैत्रीण म्हणाली, ललितेच्या पेढ्यांपर्यंत तर आपण येऊन पोचलो. पेढे आणि लाडू यात अंतर नसतं असं मोठमोठे लोक म्हणतात. तेव्हा असल्या थट्टा मस्करीत एरवी ललिता रंगून गेली असती, पण आज काही केल्या तिच्या मनाचा उदासपणा कमी होईना. जेवताना तिने मुद्दाम तात्यांच्याकडे निरखून पाहिले होते. त्यांचे लक्ष जेवणात नाही हे तिच्या ध्यानात यायला फार वेळ लागला नाही. कसला तरी विचार करीत असावेत ते. त्यांच्या फिक्कट किंचित सुरकुतलेल्या चेहऱ्यावर काळजीची छाया पसरल्याचा भास होत होता. जेवतानाचा त्यांचा घुमेपणाही ललितेला अपरिचित होता, जे कोणालाही सांगता येणे शक्य नाही. आपल्या लिहिलेल्या त्या लांब लचक पत्रात जे प्रगट करता आले नाही असे काहीतरी विचित्र दुःख तात्याच्या हृदयात सलत असावे अशी शंका तिला आली. काही विचारावे तर तात्या ते हसण्यावारी नेतील अशी तिची खात्री होती. पण त्यांची ती उदास चिंतामग्न मुद्रा मैत्रिणीच्या किलबिलाटात आणि कलकलाटात सुद्धा तिच्याशी जणू काही मूकपणाने बोलत होती. 5 वाजता कमलाकर गाडी घेऊन आला. गाडीचे हॉर्न ऐकताच इतका वेळ बसून राहिलेल्या तिच्या 3-4 मैत्रिणी उठल्या. त्यांच्यातली ती वात्रट पोरटी ललितेच्या गालावर नाजूक चापट करीत म्हणाली, मी तुला मारलं म्हणून कमलाकरांना सांगू नको हं बाई. माझे बाबा आहेत काकासाहेबांच्या दुकानात नोकर. तुझ्या कैवारानं कमलाकर त्यांना काढून सुद्धा टाकतील तिथून. लगेच मिस्किलपणाने हसत हसत त्या साऱ्या भरभर जिना उतरून गेल्या. ललिता तशीच बसून राहिली. तळहातावर डोके ठेवून ती विचार करू लागली. इतक्यात कमलाकर वर आला. फिरायला जायची काहीच तयारी तिने केली नाही असे पाहून त्याने प्रश्न केला, डोकं दुखतंय? ललितेने होकारार्थी मान हलवली. ती किंचित मंद स्वराने म्हणाली, कुठून ते पदक मिळालं असं झालंय मला. दुपारपासून डोकं उठवलंय या वात्रट पोरट्यांनी. कमलाकर नुसता हसला.
ती आणखी काहीतरी बोलेल म्हणून त्याने क्षणभर वाट पाहिली. मग तो म्हणाला, तू स्वस्थ पडून राहा आता. अमृतांजन आहे ना इथं? ते थोडं तुझ्या कपाळाला चोळते, म्हणजे माझा हातगुण कसा आहे तो तरी पहा. डॉक्टर व्हायचो मी, पण त्या शब्दातून सूचित होणाऱ्या मुग्ध प्रणय भावनेने ललितेला गुदगुल्या झाल्या. वर मान करून त्याच्याकडे पाहत ती हसली. पण कमलाकराची दृष्टी आपल्यावर खिळली आहे. तिच्यातून एक प्रकारची दाहक मोहकता प्रगट होत आहे असे भासताच चटकन ती खाली पाहू लागली. कमलाकर मोठ्याने हसत तिचा निरोप घेऊन निघाला. जिन्यावर वाजणारी त्याची पावले हळूहळू ऐकू येईनाशी झाली. लगेच ललिता स्वतःवर चिडली. डोकं दुखत नसताना ते दुखत आहे असं आपण कमलाकराला खोटं सांगितलं. ते कशाकरिता? खरं सांगायला कुणाचं भय होतं? त्याचं? ते कोण आहेत असे? आपल्यावर काय हक्क आहे त्यांचा? स्त्री ही स्वभावतःच भित्री आहे का? छे, आपल्यासारख्या शिकलेल्या मुलीनं एका मित्राला भेटायला जायचंय म्हणून आज मी तुमच्याबरोबर येत नाही असं पण सरळ सांगितलं असतं तर? ती छाती आपल्याला झाली नाही असं का व्हावं? वंचनेवरच स्त्रीच्या जीवनातलं सारं सुख अवलंबून असतं का? स्वस्थ पडून राहण्याचा तिने प्रयत्न केला, पण तिच्या मनातले वावटळ काही केल्या थांबेना. योगेश्वरीकडे जायचं तर आता निघालेच पाहिजे असे शेवटी तिच्या मनात आले. बाहेर जाण्याची तयारी करून ती खाली आली. तिला पाहताच आईला मोठे आश्चर्य वाटले. ती उद्गारली, अगं, तुझं डोकं दुखत होतं ना? ललिता हसली आणि म्हणाली, आता तात्यांचे सारे मित्र पेढे मागायला घरी जमतील. त्यांच्याशी बोलत बसले तर डोकं अधिकच चढेल. कमलाकरांना ठेवून घ्यायला हवं होतंस तू आई. म्हणजे? आईने सूचक स्मित केले. जणू काही तिला म्हणायचे होते, लपंडाव हाच प्रीतीचा आवडता खेळ आहे. योगेश्वरीच्या वाटेने ललिता चालू लागली. चालता चालता तिचे मन त्या चिठ्ठीविषयी विचार करू लागले. ती एकदम अस्वस्थ झाली. आपण तिन्ही सांजेच्या वेळी जवळजवळ निर्जन अशा जागी एकट्या जात आहोत. कुणातरी अज्ञात व्यक्तीचीने आपली तिथं गाठ पडली तर? या शंकेने ती गोंधळली. योगेश्वरीचा रस्ता सोडून ती गावात जाणाऱ्या दुसऱ्याच रस्त्याने चालू लागली. त्या विमनस्क स्थितीतही अनेक चिरपरिचित स्थळांच्या दर्शनाने तिच्या आठवणी जाग्या होऊ लागल्या. हे विठोबाचे देऊळ. मॅट्रिकची परीक्षा झाल्यावर कुणालाही न सांगता आपण दररोज इथे देवाच्या दर्शनाला येत होतो. आपले पेपर चांगले गेले होते, पण मनाला मात्र उगीच भीती वाटे. ती तात्यांपाशी सुद्धा सांगता येत नव्हती. ही आपली मराठी शाळा. 4थ्या इयत्तेत हुतुतूच्या खेळात मोठ्या मोठ्या मुलींवर विजय मिळवला होता आपण. बक्षीस म्हणून मिळालेला चांदीचा पेला हे त्या छोट्या ललितेच्या दृष्टीने जगातले सर्वात मोठे असे सुखनिदान होते तेव्हा. तो पेला आता कुठे अडगळीत पडला असेल कुणाला ठाऊक. मंगलला वाळे केले तेव्हा आईने मोडीतही घातला असेल तो कदाचित. या भ्रमंतीत आपण कुठे चाललो आहोत याचे तिला नीटसे भान नव्हते. पण आपल्या भोवती काळसर सावल्या पडू लागल्या आहेत याची जाणीव होताच ती दचकली. तिने वर पाहिले. सूर्य मावळायला अजून थोडा अवकाश होता, परंतु रानात कुठून तरी चारी बाजूंनी अस्वले गोळा व्हावीत तसे आभाळात सर्व दिशांना काळे कुट्ट ढग दाटत होते. ती चिठ्ठी पाठविणाऱ्या व्यक्तीला भेटण्याकरिता सरळ योगेश्वरीकडे जायचे सोडून आपण गावात उगीच फिरत राहिलो आहोत या गोष्टीची आता तिला चीड आली. आपले मन भित्रे आहे, चंचल आहे की दुबळे आहे हे तिला कळेना. शिकून सवरून बायका अशाच दुबळ्या राहायच्या असतील तर? ती निग्रहाने परत वळली आणि झपझप चालू लागली. योगेश्वरीच्या देवळापाशी ती आली तेव्हा करकरीत तिने सांज झाली होती. भरून आलेल्या आभाळामुळे संधीप्रकाश काजळ धरलेल्या मंद दीपज्योतीप्रमाणे भासत होता. ती लगबगीने देवळात गेली. एक म्हातारा आपल्या नातवाला खांद्यावर बसवून उंच करीत होता. त्या पोराने मोठ्या आनंदाने घंटा वाजविली. त्या मधुर गंभीर नादाच्या तंद्रीत ती पुढे झाली. शोधक दृष्टीने तिने इकडे तिकडे पाहिले. देवळात आणखी कुणीच नव्हते. विचार करीत ती गाभाऱ्यापाशी आली. आतला मिनमिनणारा प्रकाश, देवीचे ओबडधोबड रूप, पाकोळ्याच्या नेहमीच्या वस्तीमुळे आणि दाटलेल्या दीपौष्ठामुळे येणारा वास या सर्वांचा एक विचित्र संमिश्र संस्कार तिच्या मनावर झाला. देवीला नमस्कार न करता ती झटकन वळली. पायऱ्या उतरून ती बाहेर आली आणि मागच्या बाजूला गेली. कमलाकरांनी ती जिथे बसत असत त्या खडकाकडे दृष्टी टाकली. सारे अंधुक अंधुक दिसू लागले होते, पण त्या खडकावर कुणीतरी बसले आहे असा तिला भास झाला. कदाचित तो मधलाच एखादा किंचित उंच असा खडक होता की कुणी माणूस होता. ती धीटपणाने पुढे आली. जवळ जाताच तिथे कुणीतरी बसले आहे अशी तिची खात्री झाली.
ती व्यक्ती ती स्त्री नव्हती हे उघड होते. मग पत्रावरले ते बायकी अक्षर. तिची चाहूल लागताच त्या व्यक्तीने मागे वळून पाहिले आणि ती हसत उद्गार, तू येशील अशी खात्री होती माझी. दिवाकराचाच आवाज होता तो, पण तो खोल गेला आहे असे ललितेला वाटले. ती त्याच्या शेजारच्या खडकावर जाऊन बसली. तिने आता जवळून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्याचे गाल बसले होते, त्यामुळे हाडे वर उठून मोठी चमत्कारिकच दिसत होती. 5-6 दिवसात त्याने दाढी केली नसावी. नकळत तिच्या मनाने कमलाकराच्या नीट नेटक्या आकृतीशी त्याची तुलना केली. लगेच तिने त्याला प्रश्न केला, हल्ली रहस्य कथा लिहायला लागल्यास वाटतं. तो तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिला. तेव्हा ती हसत पुढे म्हणाली, अहो देशभक्त, पत्राच्या खाली निदान सही तरी करायची. दिवाकर हसत उद्गारला, ही सारी विमलची कारवाई दिसते. मला बरं नव्हतं म्हणून तिला पत्र लिहायला सांगितलं मी. तिला वाटतंय मी कुणीतरी बडा भूमिगत पुढारी आहे. मला पकडण्याकरिता पोलीस जिकडं तिकडं टपले आहेत. त्यामुळे ती प्रत्येक बाबतीत अशी फाजील काळजी घेते आणि मग घोटाळा होतो. विमलचे आणि दिवाकराचे फार रहस्य असले पाहिजे. त्याचे तिच्यावर बहुधा प्रेम बसले असावे असा विचार ललितेचे अंतर्मन एकीकडे करीत होते आणि दुसरीकडे ती मोठ्या आपुलकीने त्याला विचारत होती, काय होत होतं तुला? दिवाकर उत्तरला, तसं काही विशेष नाही. दक्षिण कोकण पाहिलं नव्हतं कधी, म्हणून मध्ये विमलबरोबर तिकडं भटकायला गेलो. खूप खूप फिरलो, खेड्यापाड्यात राहिलो. तिथं हा तापाचा प्रसाद मिळाला. ललितेने मध्येच प्रश्न केला, उन्हाळ्यात मलेरिया असतो तिकडं? उन्हाळा काय आणि पावसाळा काय? कुणी कधी काळजी केली आहे असल्या कोपऱ्यात पडलेल्या हजारो खेड्यापाड्यांची? तिथली माणसं, ती माणसं आहेत हे. जाऊ देते, काळोख पडायला लागलाय. तुला लवकर घरी परतायला हवं. तुझ्या घरीच येणार होतो मी, पण विमल म्हणाली. विमलचा असा वारंवार उल्लेख करणे बरे नव्हे हे मनात आल्यामुळेच की काय तो क्षणभर थांबला आणि म्हणाला, तुझ्या तात्यांची ओळख करून घ्यावी, त्यांच्याशी खूप खूप वादविवाद करावा असं मला अनेकदा वाटतं. उल्काताई तर त्यांच्याविषयी इतक्या आदरानं बोलत होत्या काल. ललिता, तुला BA मध्ये सुवर्णपदक मिळालं या गोष्टीपेक्षा तू तात्यांची मुलगी आहेस ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. मोठी भाग्यवान आहेस तू. दिवाकर एकदम स्तब्ध झाला. त्याला काय उत्तर द्यायचे ते ललितेला कळेना. 4-2 क्षण गोंधळून ती म्हणाली, तू काय सांगणार आहेस मला? तो हसला आणि म्हणाला, मी दिलेलं मादाम क्युरीचं चरित्र तू वाचलंस? वाचलं. कसं काय वाटलं तुला? आवडलं ते मला. नुसतं आवडलं. दिवाकर पुन्हा स्तब्ध झाला. तो काहीतरी विचार करीत असावा. थोड्या वेळाने तिच्याकडे टक लावून पाहत तो म्हणाला, माझी एक मागणी आहे तुझ्यापाशी. एक विचित्र चमक ललितेच्या रोमारोमातून शिरशिरत गेली. क्षणभर पाठीत उसन भरल्यामुळे होऊन ती अवघडली. दिवाकर म्हणाला, तू काकासाहेबांची सून होणार आहेस ही फार चांगली गोष्ट आहे. तुझी त्यांच्यावर फार माया आहे. तू एखादा हट्ट धरलास तर तो पुरवल्याशिवाय ते राहणार नाही अशी इथं पुष्कळांची समजूत आहे. त्याच्या बोलण्याचा रोख ललितेच्या लक्षात येईना. ती विलक्षण चिठ्ठी मिळाल्यापासून तिचे अंतर्मन एका विचित्र कल्पनारम्य वातावरणात वावरत होते. दिवाकर खडकावर बसलेला दिसला आणि त्याचा आवाज तिने ओळखला तेव्हा एक गोड अंधुक कल्पना तिच्या मनात डोकावून गेली होती. त्याचे आपल्यावर प्रेम असावे. आपले लग्न कमलाकराशी ठरत आहे हे कळल्यावर त्याला स्वतःची ही भावना तीव्रतेने जाणवली असावी. ती आपली भेट अशा निर्जन स्थळी घेत आहे ती ही भावना प्रगट करण्याकरिताच. ती कल्पना पुन्हा तिच्या मनाच्या पृष्ठभागावर तरंगू लागली, पण तिचा त्याच्या उद्गारांशी मेळ बसेना. तू काकासाहेबांची सून होणार ही मोठ्या आनंदाची गोष्ट आहे असे तो आत्ताच म्हणाला होता. मग छे, प्रेम याचनेचे असले अद्भुत रम्य प्रसंग नाटके कादंबऱ्यात घडत असतील, पण प्रत्यक्ष व्यवहारात जीवनही काही कादंबरी नाही. मग दिवाकराला एवढे मोठे काय गुपित सांगायचे आहे आपल्या कानात? काय हवंय त्याला? इथं या कातर वेळेला त्याने आपल्याला. दिवाकर स्तब्ध बसला होता. त्याच्या कृश हातांची लांब सडक बोटे एकमेकात गुंफली गेली होती. त्या बोटांची सारखी चाललेली चाळवा चाळव त्याच्या मनाची अस्वस्थता व्यक्त करीत होती. थोड्या वेळाने त्याने आपले गुंफलेले हात दूर केले. तो ललितेला म्हणाला, एक फार अवघड काम सांगणार आहे मी तुला. ललितेच्या मनात अनेक चित्रविचित्र कल्पना पुन्हा डोकावून गेल्या. दिवाकर भूमिगत आहे, त्याला आपल्या घरी लपून राहायचे असेल का? तसे काही त्याने विचारले तर आपण चटकन ती गोष्ट कबूल करावी की नाही? तात्यांना ते कितपत आवडेल? मावशीला?
कमलाकर दररोज आपल्याला भेटायला येणार, ते घरभर वावरणार. छे, दिवाकर एरवी कितीही चांगला असला तरी त्याचा हा चळवळ्या स्वभाव, त्याचा हा गुप्तपणा. दिवाकर शांतपणाने म्हणाला, उद्या दत्तक घ्यायच्या वेळी काकासाहेबांनी कारखाना मजुरांच्या मालकीचा करावा आणि त्यांच्या मुलाने विश्वस्त म्हणून त्याची व्यवस्था पाहावी, अशी उल्काताईंची उत्कट इच्छा आहे. तसं झालं तर गांधीवादाचं सामर्थ्य लोकांना पटेल असं त्यांना वाटतं. माझ्या दृष्टीनं हे सारं स्वप्नरंजन आहे. गांधींना सामान्य मनुष्य कधीच कळला नाही. त्याच्या अंतःकरणात कामक्रोधाचे आणि लोभमोहाचे जे ज्वालामुखी सदैव धुमसत असतात, त्यांची जाणीवच त्यांना झाली नाही. त्या ज्वालामुखीवरच्या हिरवळीकडे पाहून त्यांनी आपले सामाजिक क्रांतीचे सर्व सिद्धांत बांधले. गांधी असेपर्यंत त्यांच्या आधाराने ते कसेबसे उभे राहिले, पण आता ते कोसळून पडायची वेळ आली आहे. तूच पहा, गेल्या 5-6 महिन्यात. तो एकदम थांबला, मोठ्याने हसला आणि म्हणाला, फार दिवस व्याख्यान द्यायची संधी न मिळाल्यामुळे जीभ खुमखुमते माझी. तुझ्यासारखा रसिक श्रोताही मिळालाय. पण अधिक अधिक काजळू लागलेल्या आकाशाच्या कोपऱ्यात एकच चांदणी लखलखत होती. तिच्याकडे टक लावून पाहत तो म्हणाला, काकासाहेबांनी तो कारखाना मजुरांच्या मालकीचा करावा असा हट्ट तू त्यांच्यापाशी धरलास तर? मी? ललिता मध्येच उद्गारली. तिच्या आवाजात विचित्र प्रकारचा कंप होता. तुला राक्षसाशी लढायचं आहे असे एखाद्या लहान मुलाला कोणीतरी सांगावे, तसे त्याचे उद्गार तिला वाटले असावेत. तिच्या एकाक्षरी प्रश्नाकडे दुर्लक्ष करून दिवाकर म्हणाला, ललिता, मी सांगतोय ते व्यवहाराच्या दृष्टीनं मूर्खपणाचं आहे. पण एक लक्षात ठेव, आतापर्यंत जगाची प्रगती झाली ती काही व्यवहारी माणसांनी घडवून आणली नाही, ती ध्येयवाद्यांनीच केली आहे. स्वतःचे रक्त सांडून, कुटुंबाच्या सुखावर निखारे ठेवून, प्रसंगी स्वतःला जिवंतपणी जाळून घेऊन त्यांनी जगाला नवरूप दिलं आहे. तुझ्या जागी आमची गौरी असती, शैलजा किंवा कलिका यांच्यासारखी दुसरी मुलगी असती तर तापातून उठल्याबरोबर इतके लांब येण्याचे श्रम मी घेतलेच नसते. पण तुझे संस्कार फार मोठे आहेत. तुला कदाचित कल्पना नसेल, तुझ्यामध्ये एक सात्विक शक्ती आहे. ती जागी झाली तर? दिवाकराच्या या शब्दांनी ललितेचे एक मन प्रफुल्लित होत होते, दुसरे भीतीने अंग चोरून बसले होते. केवळ आपल्याला खुश करण्याकरिता तो हे बोलत आहे असे तिला वाटेना, पण त्याला काय उत्तर द्यायचे हेही तिला कळेना. दिवाकराची दृष्टी अद्याप त्या चांदणीवरच खिळली होती. आता ती मगासारखी लखलखत नव्हती. एक काळाकुट्ट ढग तिच्याजवळ आला होता. क्षण, 2 क्षण ती लुकलुकली, मग ती दिसेनाशी झाली. त्याने ललितेकडे आपली नजर वळवली. आर्त गंभीर स्वराने तो म्हणाला, ललिता, आपली पिढी जितकी अभागी तितकीच भाग्यवान आहे. जुनं जग आणि नवं जग यांच्या सीमेवर आपण उभे आहोत. माणुसकीचा कोंडमारा करणाऱ्या त्या जुन्या जगात राहायची आपल्यापैकी कुणाचीच इच्छा नाही, पण माणुसकीची पूजा करणारं नवं जग अजून निर्माण व्हायचे. ते आपोआप अवतरणार नाही. तू, मी आणि आपल्यासारखी लाखो तरुण माणसं आशेनं आणि श्रद्धेनं कामाला लागली तरच ते जग घडविलं जाईल. माणसाला माणूस म्हणून या पृथ्वीवर जगता येईल. नाहीतर? तो एकदम थांबला आणि हसत उद्गारला, पाहिलंस, हे असं होतं. कॉलेजात माझी भाषणं तुला फार आवडतात म्हणून मी आपला आत्तासुद्धा. लगेच तो गंभीर झाला आणि म्हणाला, एक शिकलेली मुलगी म्हणून, समतेचा जय जयकार करणाऱ्या नव्या पिढीची प्रतिनिधी म्हणून तू काकासाहेबांच्याकडे जायला हवं. दुसऱ्या कुणासाठी नाही तरी निदान स्वतःसाठी तू या बाबतीत त्यांच्याशी स्पष्टपणे बोलायला हवं. तू त्यांची सून होणार आहेस, ती श्रीमंतीसाठी नाही, एवढं तरी त्यांना कळू दे. हा केवळ उल्काताईच्या गांधीवादाचा प्रश्न नाही, कामगारांच्या हक्कांचा प्रश्न नाही, तुझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. त्याच्या शब्दाशब्दाने तिला डिवचले. तिचे मन एकदम उसळून उठले. आपण केवळ पैशासाठी कमला लग्न करणार आहोत अशी या दिवाकराची कल्पना झाली आहे काय? ठीक आहे, ती एका क्षणार्धात. मगाशी काकासाहेबांची तिला वाटणारी भीती कुठल्या कुठे नाहीशी झाली. किंचित रागीट स्वराने तिने प्रश्न केला, पण काकासाहेब माझं ऐकतील असं थोडंच आहे. ते ऐकू देत अगर न ऐकू देत, तू त्यांच्याकडे जाशील ना? आपण जाऊ की न जाऊ याविषयी त्यांच्या मनात अद्याप शंका आहे असा ललितेला भास झाला. तिचा अहंकार अधिकच दुखावला गेला. ती मगापेक्षा अधिक रागीट स्वराने म्हणाली, अजून तुला खात्री नाही वाटत माझी? हवं तर वचन देते, मग झालं. तुम्ही कम्युनिस्ट वचन बिचन सारं झूट मानित असाल, पण एक सांगते तुला,
दिवाकर, मी तात्यांची मुलगी आहे. तात्या तुझ्यासारखे क्रांतिकारक नसतील. मी तर काय शेकडो शिकलेल्या मुलींसारखी एक मुलगी आहे. पण एक गोष्ट विसरू नकोस, आम्ही ही माणसेच आहोत. दिवाकराच्या वर्मी लागेल, त्याचा अहंकार दुखावला जाईल असं काहीतरी कटू बोलायचं तिच्या मनात होतं. पण तसले शब्दच तिच्या जिभेवर येईनात. बोलता बोलता तिने आपला हात वर उचलला होता. दिवाकर आपल्या जागेवरून उठला आहे आणि वचन घेण्याकरता त्याने आपला हात पुढे केला आहे हे आता ललितेच्या लक्षात आले. आपण वचन देतो म्हणून सांगितले तरी तो ते आपल्याकडून मागेल अशी तिची कल्पना नव्हती. आता ते देण्याखेरीज तिला दुसरी गतीच नव्हती. तिने त्याच्या हातावर हात ठेवला. परस्पर विरोधी जाणीवाचे दोन प्रतिध्वनी एकदम तिच्या अंतर्मनात उमटले. कमलाकरापेक्षा दिवाकराचा हात किती मृदू आहे आणि आणि किती ऊन आहे तो. नकळत तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. ताप आहे तुझ्या अंगात. दिवाकर नुसता हसला आणि चालू लागला. तीही मुकाट्याने उठली आणि त्याच्या मागोमाग जाऊ लागली. देवळापुढे येताच दिवाकर अर्धवट वळला आणि म्हणाला, ललिता, सरकारच्या दृष्टीने मी कम्युनिस्ट आहे. मामांच्या दृष्टीने मी एक वाया गेलेला मुलगा आहे. पण मी कोण आहे हे खरं सांगू तुला? कधी काळी माझ्याविषयी तुझा गैरसमज झाला, माझ्यावर तू रागवलीस, तर एक गोष्ट विसरू नकोस. दिवाकर माणूस होता. छे, चुकलो. माणूस होण्याची धडपड करणारा तो एक प्राणी होता. अशी ही कथा इथेच संपली. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या माऊली कथाकथन या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.